नमस्कार, हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफ ऑफ मॉम। या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी माझे जे व्हिडिओ आहेत ते कशामध्ये एडिट करते आणि ते तुम्ही सुद्धा करू शकता। तुम्ही जर नवीन यूट्यूबर असाल तर तुम्ही सुद्धा तुमचे व्हिडिओ एडिट करू शकता आणि ते मी व्हिडिओ कशामध्ये एडिट करते ते तुम्हाला सांगणार आहे। तर InShotमध्ये मी माझे व्हिडिओज एडिट करते आणि खूप सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचे सुद्धा व्हिडिओ एडिट करू शकता। जे नवीन यूट्यूबर्स आहेत त्यांच्यासाठी InShot फ्रेंडली किंवा तुम्ही म्हणू शकता की तुमच्यासाठी खूपच सोप्या पद्धतीने तुम्ही पाहिजे तसा व्हिडिओ एडिट करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी बेसिक टू ॲडव्हान्समध्ये त्यामध्ये कोणकोणते फीचर्स आहेत ते तुम्हाला सांगणार आहे। जे टूल आहे त्याबद्दल आपण सर्व माहिती घेणार आहोत। चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि InShotमध्ये इझी वेनी आपण कसं एडिट करू शकतो, रील एडिट करू शकतो, आपला फोटो एडिट करू शकतो किंवा तुम्ही जर नवीन यूट्यूबर असाल तर तुम्ही तुमचे व्हिडिओ सुद्धा त्यामध्ये एडिट करू शकता। एक व्हिडिओ बघाल तर त्यामध्ये मी तुम्हाला दाखवत जाईल की तुम्ही कशा प्रकारे तुमचे व्हिडिओ एडिट करू शकता। तर सगळ्यात अगोदर मी माझ्या स्क्रीनवरती घेऊन जाते तुम्हाला। तिथे तुम्हाला InShot जे आहे ते प्ले स्टोअरमधून तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। माझ्याकडे पहिलंच इन्स्टॉल केलेलं आहे। मी ते ओपन करून घेते आणि ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस येईल आणि असा इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला हे माझे पहिले व्हिडिओ आहे त्यामुळे मला असा दाखवते। तुम्ही व्हिडिओवरती प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही गॅलरीमध्ये जाल। गॅलरीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जो व्हिडिओ एडिट करायचा आहे तो व्हिडिओ तुम्ही इथून घ्यायचा आहे। व्हिडिओ घेतला आहे मी आणि व्हिडिओ घेतल्यानंतर आपल्याला रेशो सिलेक्ट करायचा आहे। तर कोपऱ्यामध्ये जे बटन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि आपल्याला ट्यूबचा रेशो जो आहे 16.9 तो सिलेक्ट करायचा आहे आणि त्याची आपल्याला किती झूम इन झूम आउट करायचा आहे तो ॲडजस्ट करून घ्यायचा आहे। तर मी तुम्हाला एक सॅम्पल दाखवण्यासाठी माझा एक व्हिडिओ घेतलेला आहे। तर आता ह्यामध्ये आपण काय काय चेंजेस करायचे आहेत किंवा कसा एडिट करायचा आहे तो बघूया। आपण व्हिडिओ घेतलेला आहे आणि आता सुरुवातीला आपल्याला जर ह्या व्हिडिओमध्ये एखादा पार्ट नको आहे आणि तो आपल्याला काढून टाकायचा आहे, त्यासाठी आपल्याला इथे वरती स्प्लिटचं बटन दिलेलं आहे। तुम्ही बघा, ते स्प्लिटचं बटन जे आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जिथून पार्ट नको आहे तिथून तो तुमचा सिलेक्ट होईल आणि जिथपर्यंत नको आहे तिथपर्यंत तुम्ही परत एकदा स्प्लिट करायचा आहे आणि तुमचा जो व्हिडिओ आहे जो कट करायचा आहे तो सिलेक्ट होईल आणि त्यावरती सिलेक्ट करून तुम्ही डिलीटचं बटन प्रेस करायचं आहे। वरती डिलीटचा ऑप्शन आहे आणि तुम्ही डिलीट केल्यानंतर तुम्हाला जो व्हिडिओ नको आहे तो तुमचा डिलीट होणार आहे। जेवढा पार्ट तुम्हाला नको आहे तो तुम्ही डिलीट करून घ्या। डिलीट केल्यानंतर आपल्याला InShotमध्ये वॉटरमार्क आहे तर ते आपल्याला आपण फ्रीमध्ये रिमूव्ह करू शकतो। त्यावरती क्लिक करायचं आणि फ्री रिमूव्ह म्हणून ऑप्शन येतो, त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो वॉटरमार्क आहे तो रिमूव्ह होणार आहे। त्यासाठी आपल्याला फक्त एक ॲड बघायची असते आणि ॲड बघून झाल्यानंतर आपण परत InShotमध्ये येतो। तर त्यामुळे काय होतं, आपला जो वॉटरमार्क आहे तो रिमूव्ह होतो। मग अशी सांगायचं राहिलं तर आपण जेव्हा स्प्लिट करतो व्हिडिओ किंवा आपण कट करतो तर त्या ठिकाणी आपल्याला ट्रान्झिशन लावायचं असते। तिथे खालच्या साईडला आपण क्लिक करायचं आणि आपल्याला इथे खूप सारे ट्रान्झिशन दिले आहे। तर तुम्हाला जो आवडेल ट्रान्झिशन इथं ॲड करून घ्यायचा आहे। तुम्हाला जो हवा तो तुम्ही घेऊ शकताय। बघा, इथे एरोचा जो ट्रान्झिशन आहे तो मी इथं घेते। स्पीड आहे ती तुम्ही कमी जास्त करू शकताय। ट्रान्झिशन ॲड केल्यानंतर तुम्ही बघू शकताय की कसा आपला व्हिडिओ तयार होतो आणि त्यामध्ये काय होतं, आपला व्हिडिओ जो आहे वेगळा वाटत नाही आहे आणि दोन्ही पार्ट जे आहे ते एकमेकांना अटॅच आहेत असं वाटतं। त्यामध्ये आपण ब्रेक घेतला आहे असं वाटत नाही आहे। तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवते प्ले करून। त्यानंतर पुढचा जो ऑप्शन आहे PIP। तर PIP कशासाठी असतो, समजा आपल्याला स्क्रीनवरती एखादा व्हिडिओ ॲड करायचा आहे किंवा आपल्याला एखादा फोटो ॲड करायचा आहे किंवा जे प्ले बटन असतं किंवा सबस्क्राईब बटन जे असतं ते जर समजा आपल्याला स्क्रीनवरती ॲड करायचं आहे तर प्ले बटन PIP बटन आपल्याला उपयोगात असते। तर PIP वरती क्लिक करायचं आणि आपल्या गॅलरीमधून आपल्याला जे काही फोटो किंवा व्हिडिओ घ्यायचा असेल तो आपण घ्यायचा आहे आणि तो आपल्या स्क्रीनवरती दिसतो। हे बघा, तर मी गुगलवरून हे बटन डाउनलोड केलं होतं आणि ते मी गॅलरीमधून घेतले आणि तुम्हाला ते माझ्या स्क्रीनवरती ॲड करून दाखवते। त्याला तुम्ही क्रॉपसुद्धा करू शकता, जेवढं तुम्हाला हवं तेवढं क्रॉप करायचं आणि ते तुमच्या स्क्रीनवरती दिसणार आहे।
तर बघा त्याला आपण थोडंसं छोटं करूया, साईडला घेऊया आणि ते बटन जे आहे ते आपल्या स्क्रीनवरती ॲड झाले आणि व्हिडिओ चालू होताना ते अचानक आपल्याला दिसणार आहे। जेवढ्या वेळासाठी तुम्हाला ते पाहिजे आहे तेवढी त्याची लेंथ ठेवायची आहे। त्यानंतर आपल्याला ही ग्रीन स्क्रीन जी आहे ती काढून टाकायची आहे आणि फक्त बटनच दाखवायचं आहे। तर आपल्याला कटआउटवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर क्रोमा की म्हणून आहे इकडे साईडला, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे जेणेकरून जे ग्रीन कलर जो आहे तो तिथून निघून जाईल आणि फक्त जे आपलं बटन आहे ते राहणार आहे। असं केल्यानंतर आपल्याला आता राईटच्या एरोवरती क्लिक करायचं आहे आणि जे ग्रीन कलर जो होता तो निघून गेलाय आणि आपल्याला फक्त तिथे बटनच आलेलं आहे। अशा प्रकारे आपण इथं कोणताही फोटो, व्हिडिओ किंवा एखादं बटन किंवा काही असो टेक्स्ट वगैरे सगळं आपण इथे ॲड करू शकतो। तर आता मी इथे तुम्हाला गॅलरीमधून एक फोटो ॲड करून दाखवते। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जे PIP आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। PIP वरती क्लिक केल्यानंतर गॅलरीमध्ये जातोय आपण डायरेक्ट आणि तिथून एक फोटो घ्यायचा आहे आणि तो फोटो तिथे क्लिक केल्यानंतर आपल्या स्क्रीनवरती येणार आहे आणि त्याला आपण क्रॉप सुद्धा करू शकतोय। तर मी एक फोटो इथून सिलेक्ट करते। तर तुम्ही बघू शकता इथे फोटो आलेला आहे माझा आणि तो फोटो मी आता क्रॉप करून मला जेवढा हवा आहे तेवढा मी त्याला ते ॲडजस्ट करते साईडला एका। अशा प्रकारे तुम्ही कोणताही फोटो किंवा व्हिडिओ तुम्ही इथे घेऊ शकता। मी तुम्हाला इथे व्हिडिओसुद्धा एक घेऊन दाखवते। परत एकदा मी PIP वरती क्लिक केलं आणि गॅलरीमधून मी एक व्हिडिओ घेतला आहे। तर त्याला मी आता रोटेट करून घेते। रोटेट करून आपल्याला तो तिथे ॲड करू शकतो। त्याची फुल स्क्रीनसुद्धा आपण ॲड करू शकतो व्हिडिओचा, म्हणजे आपण व्हिडिओच्या मागे आपण बोलत आहोत आणि बोलत असताना आपल्याला जर एखादा व्हिडिओ आपल्या स्क्रीनवरती दाखवायचा असेल आपल्या टॉपिकशी रिलेटेड तर तो व्हिडिओसुद्धा आपण तिथे ॲडजस्ट करू शकतो। तर कोपऱ्यामध्ये जे बटन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि आपला जो व्हिडिओ आहे तो फुल होणार आहे आणि त्याची फुल स्क्रीन आपल्या व्हिडिओवरती येते। रोटेट करून घेते, ॲडजस्ट करते। तर तुम्ही बघू शकताय की जे PIP केल्यानंतर व्हिडिओ जो होता तो क्लिपमध्ये ॲड झालेला आहे आणि हा व्हिडिओसुद्धा जेवढी लेंथ आपल्याला हवी आहे तेवढी लेंथ त्या व्हिडिओची ठेवायची आहे आणि आपल्याला कमी जास्त ती लेंथ करून घ्यायची आहे। आणि त्याचा जो आवाज आहे, बॅकग्राऊंडचा आवाज जो आहे तो सुद्धा आपण कमी करू शकतो आहे। जो आपल्या बॅकग्राऊंडच्या व्हिडिओचा आपण समजा व्लॉग रेकॉर्डिंग करतो आहे आणि आपल्याला आजूबाजूचा आवाज नको आहे, आपण जे बोललो होतो ते कट करायचं आहे, तर आपल्याला जर तो व्हॉइस नको असेल तर आपण त्याचा व्हॉल्यूमसुद्धा कमी करू शकतो। तुम्हाला जर आता तुमचे थंबनेल्स ॲड करायचे असतील किंवा एखादा पोस्टर ॲड करायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही PIP मध्ये जाऊन तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती ॲड करू शकता। तर आता आपण बघूया स्टिकरमध्ये काय काय आहे। स्टिकरवरती क्लिक जेव्हा करतो आपण, आपल्याला स्टिकरमध्ये वेगवेगळे ऑप्शन्स आहेत। एखादं सबस्क्राईबचं बटनसुद्धा ॲड करू शकतो आणि आपण इथून गॅलरीमधून सुद्धा आपण एखादा फोटो किंवा आपण एखादं जे आपल्याला लागणारं स्टिकर आहे ते आपण तिकडून घेऊ शकतो। तर स्टिकरमध्ये आपल्याला GIF सुद्धा आहेत। आपल्याला खूप सारे ऑप्शन्स आहेत, तुम्ही एक्सप्लोर करून बघू शकता। तर मी एक स्टिकर घेतला आहे गॅलरीमधून आणि तो मी इथं ॲड केला आहे। असं अधेमध्ये तुम्ही पॉपअपसुद्धा ॲड करू शकताय, तिथे तुम्ही आवाजसुद्धा त्याला देऊ शकताय। स्टिकरमध्ये इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स आहेत। तुम्हाला इमोजी हवा असेल एखादा तो सुद्धा आहे किंवा इनशॉटकडून आपल्याला इथे वेगवेगळे इमोजी आहेत। त्यासाठी आपल्याला फ्रीमध्ये जर यूज करायचे असतील तर ते तुम्ही घेऊ शकताय तिकडून। GIF ओपन केलेले आहेत। अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन वेगवेगळे आहेत। तुम्हाला जर व्हिडिओ अजून अट्रॅक्टिव्ह बनवायचा असेल तर तुम्ही ह्या स्टिकर किंवा इमोजीसचा वापर करू शकता। तर बघा मी इथून एक सबस्क्राईबचं बटन घेते आणि ते मी बटन घेतले आणि तिथं मी ॲड करू शकते। अशा प्रकारे तुम्ही सुद्धा सबस्क्राईबचं बटन ॲड करू शकता, त्याला साईडला घेऊ शकता। ह्यानंतर मी एक बटन घेतलेलं आहे सबस्क्राईबचं आणि आपल्याला आता जर ह्यामध्ये टेक्स्ट ॲड करायचा आहे तर आपण टेक्स्टमध्ये जायचं आहे। टेक्स्टमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकता तुम्हाला जे तुमचं टेक्स्ट आहे
टाईप करायचा, तो तुम्ही तिथे टाईप करायचा आणि तो तुम्हाला स्क्रीनवरती येणार आहे. मी इथं टाईप करते, एक टेक्स्ट इथं टाईप करून घेते. टेक्स्ट टाईप करून घेतला आहे बघा. आणि त्याला तुम्ही इथे ऑप्शन आहेत, कलर चेंज करू शकताय. तुम्हाला जो कलर हवा आहे तो तुम्ही घेऊ शकताय. खालीसुद्धा वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, तुम्हाला चेंज करून दाखवते. तुमचा टेक्स्ट जो आहे तो ॲट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी तुम्हाला खालती वेगवेगळे कलर्स आणि फ्रेम्स दिलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला ह्याचा जर फोंट चेंज करायचा असेल तर फोंटसुद्धा तुम्ही चेंज करू शकताय. तुम्हाला कलर्सच्या बाजूला फोंटचा ऑप्शन दिला आहे आणि तिथे वेगवेगळे फोंटसुद्धा आहेत, ते तुम्ही चेंज करून बघा. आता फोंट झाल्यानंतर तुम्हाला ॲनिमेशनचा ऑप्शन आहे. तर तुम्ही जो टेक्स्ट लिहिलेला आहे त्याला तुम्ही ॲनिमेशन देऊ शकता. तुम्हाला वरून खाली येणारा टेक्स्ट हवा आहे, खालून वर येणारा हवा आहे, सरळ येणारा हवा आहे, तर मी एक त्याच्यामध्ये देऊन देते ॲनिमेशन. बघा, हा ॲनिमेशन मी दिला आहे. तर खूप ऑप्शन आहे. तुम्हाला इनशॉटमध्ये जर फ्रीमध्ये तुम्ही चांगल्या क्वालिटीचा व्हिडिओ एडिट करू शकता. जे नवीन यूट्यूबर्स आहेत त्यांच्यासाठी तर हा खूपच इझी ॲप आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट दाखवते, फिल्टरचा ऑप्शन आहे. तुम्ही तुमच्या व्हिडिओला फिल्टरसुद्धा देऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ असा दाखवायचा असेल त्यामध्ये वेगवेगळे इफेक्ट तुम्ही देऊ शकता. इफेक्ट आहेत, फिल्टर आहेत. पुढे तुम्ही वेगवेगळे इफेक्ट ट्राय करून बघू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला काही पेड इफेक्ट आहेत, काही फ्रीमधले इफेक्ट आहेत. आता आपण पुढचा ऑप्शन पाहूया. तुम्हाला ह्यामध्ये जर तुमचा व्हॉईस रेकॉर्ड करायचा असेल तर ऑडिओमध्ये जायचं आणि रेकॉर्डच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा व्हॉईस ओव्हरसुद्धा तुम्ही देऊ शकताय तुमच्या व्हिडिओला. ज्याप्रमाणे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहून व्हिडिओमध्ये काय चाललं आहे ते पाहून तुम्ही तुमचा आवाज रेकॉर्ड करू शकता. त्यानंतर इथे म्युझिकसुद्धा ॲड करू शकता. रेकॉर्डवरती जाऊन म्युझिकचा ऑप्शन आहे. तुम्ही म्युझिकमध्ये जाऊन म्युझिक घेऊ शकता आणि तुमच्या व्हिडिओला म्युझिकसुद्धा लावू शकता. म्युझिकचा व्हॉल्यूम आवाज कमी जास्त करू शकता. त्यावरती सिलेक्ट करून तुम्ही म्युझिकचा आवाज तुम्हाला हवा तेवढा ठेवू शकता. कमी जास्त करण्याचा ऑप्शनसुद्धा आहे. नेक्स्ट आपण बघूया. यामध्ये तुम्हाला जर तुमच्या व्हिडिओचा बॅकग्राऊंड चेंज करायचा असेल तर तो सुद्धा चेंज करू शकताय. बॅकग्राऊंडमध्ये जाऊन तुम्हाला जो कलर हवा आहे तो कलर घेऊ शकताय किंवा तुम्ही गॅलरीमधून सुद्धा डाउनलोड करून बॅकग्राऊंड घेऊ शकताय. वेगवेगळे ऑप्शन्स आहेत ह्यामध्ये. इफेक्टमध्ये जाऊन तुम्ही पॉप्युलरमध्ये गेला तर तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन भेटणार आहे. तिथे जेव्हा बेल आयकनचं बटन तुम्ही ॲड करता त्यावेळेला जो बबलचा आवाज असतो, बबलचा आवाज तुम्ही ॲड करू शकताय त्यामध्ये. त्यानंतर तुम्हाला जर एखाद्या व्हिडिओची स्पीड कमी जास्त करायची आहे तर स्पीडवरती क्लिक करून तुम्ही व्हिडिओची स्पीडसुद्धा कमी जास्त करू शकताय. त्यानंतर तुम्ही व्हिडिओ क्रॉप करू शकताय. क्रॉप करायचं सुद्धा ऑप्शन आहे. तुम्हाला जेवढा व्हिडिओ हवा आहे, जेवढा नकोसा भाग जर तुम्हाला काढून टाकायचा असेल तर क्रॉपसुद्धा करू शकताय. त्यानंतर इथे मास्क अवेलेबल आहे. मास्कचा ऑप्शन अवेलेबल आहे. जर व्हिडिओमध्ये तुम्हाला काही कट करायचं असेल तर तुम्ही मास्क लावू शकताय. रोटेट करू शकताय. तुम्हाला जर व्हिडिओ रोटेट करायचा असेल तर रोटेट करू शकताय. त्यानंतर फ्रीज, एखादा पार्ट तुम्हाला जर फ्रीज करायचा असेल तर फ्रीजवरती क्लिक करून तुम्ही तो पार्ट फ्रीजसुद्धा करू शकताय. तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये इनशॉट ॲपचे वेगवेगळे ऑप्शन पाहिले आणि कोणीही सहज व्हिडिओ एडिट करू शकतो आहे. तुम्ही जर
व्हिडिओ एडिट करण्यासाठी काही शोधत असाल तर इनशॉट हा बेस्ट ॲप आहे, ह्याला नक्की डाउनलोड करा. आणि असेच टेक रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.